आज जी गोष्ट आहे तुम्हाला चांगली जमते, ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे, त्यात तुम्ही आनंदी राहू शकाल, ती गोष्ट नक्की करा. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी काही मिळवत असतो. आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी पाहिजे असतात आपण त्यावर चालण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला लहानपणापासूनच प्रत्येक गोष्ट कशी मिळवायची कशी नाही ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपला समाज, आपल्या घरचे, आपल्या आजूबाजूचे सर्वच लोक आपल्याला त्या गोष्टी शिकवत असतात आणि आपण त्या गोष्टीवर चालण्याचा प्रयत्न करत असतो. आणि कालांतराने असं होतं की आपल्याला जे काही समाजाचे नियम असतात आणि आपल्या घरचे वगैरे किंवा आजूबाजूचे लोक आपल्याला प्रत्येक गोष्टीचे नियम सांगतात की तुम्ही हे करायला पाहिजे, तुम्ही ते करायला पाहिजे. मग आपण त्या नियमावर, त्या पावलावर चालत असतो आणि पुढे चालून आपण काय करतो, ती प्रत्येक गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर आहे. नंतर काय होतं की एक ठराविक वेळ होतो, म्हणजे तुम्हाला समाजाने, घरच्यांनी, आजूबाजूने जे जे काय सांगितलेलं आहे की ह्या वयात हे केलं पाहिजे, बालपण कसं जगायचं, नंतर शालेय वय कसं असलं पाहिजे, नंतर कॉलेजचं वेळ म्हणजे कॉलेज कसं असलं पाहिजे, त्यानंतर तुम्हाला शिक्षण, नंतर नोकरी, नंतर लग्न, मुलंबाळं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं आपल्याला आपण समाजाकडून शिकत असतो, बघत असतो. असे खूप लोक त्यावर चालतही असतात. बरोबर आहे. पण नंतर एक असा कालावधी असतो, एक ठराविक वेळ येते ज्यावेळेस तुम्ही सगळं काही तुम्ही मिळवलं असतं, म्हणजे पैसा पाणी, रुबाब वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या असतात, है ना. 4 लोक तुम्हाला ओळखतात. पण ह्या सर्वांमध्ये एक गोष्ट राहून जाते मित्रांनो, की आपण समाजाचा विचार करताना, स्वतः म्हणजे घरच्यांचा विचार करताना, आपल्या आजूबाजूच्या लोकांचा विचार करताना आपण ही एक गोष्ट विसरून जातो की आपल्याला काय करायचं आहे ना. आपल्यामध्ये आपल्याला काय करता येईल किंवा मी काय करू शकतो आणि माझं स्वप्न काय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण खूप काही कमवू शकतो, पण एक गोष्ट विसरून जातो की मी कोणत्या गोष्टीमध्ये खुश आहे. बरोबर आहे. आणि मी काय करू शकतो. तर एक गोष्ट मला सांगायची मित्रांनो, की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे जमतं ते नक्की करा आणि तुम्हाला जे करायचे तेच करा. फक्त समाज म्हणतो आणि घरचे वगैरे म्हणतात किंवा आजूबाजूचे लोक तुम्हाला त्या गोष्टी शिकवतात म्हणून तुम्ही ते करता. हे सगळं केल्याच्यानंतर आयुष्याच्या शेवटी फक्त एक निराशा उरत असते. पैसा पाणी सगळं कमवत असतो तुम्ही, पण शेवटी जर स्वतःची इच्छा नाही पूर्ण केली तर तुम्ही आयुष्य काहीच जगणार नाही मित्रांनो. आणि शेवटी असं कधीच तुम्हाला वाटू नये की जर मी त्यावेळेस केलं असतं, हा ना, मी त्यावेळेस रिस्क घेतली असती किंवा माझ्या मनाची इच्छा पूर्ण केली असती तर यदा कदाचित आज मी खूप आनंदी असतो. बरोबर आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये हा पश्चाताप न येण्यासाठी तुम्ही आज स्वतःच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही करायचे ते तुम्ही करा आणि नक्कीच रिस्क घ्यायला शिका मित्रांनो, कारण तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा रिस्कच घ्यावी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही जे करताय ते मन लावून करा आणि नंतर पश्चाताप होण्यापेक्षा आज जी गोष्ट आहे तुम्हाला चांगली जमते, ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे, त्यात तुम्ही आनंदी राहू शकाल, ती गोष्ट नक्की करा. प्रत्येक वेळी लोकांचा विचार करणं गरजेचं नसतं. कधी कधी स्वतःचा विचार करत असतं आणि आयुष्य स्वतःच आहे आणि आयुष्य चांगलं जगायचं असतं तर स्वतःला आनंदी ठेवायला शिका, स्वतःची इच्छा पूर्ण करायला शिका. धन्यवाद.